मंगळवारच्या नो व्हेकल डे मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल शाखा अंतर्गत 20 कर्मचारी इलेक्ट्रिक बाईक तर 10 अधिकारी कर्मचारी सायकलवरून कार्यालयात आले। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयानं पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। 18 मेच्या परिपत्रकानुसार प्रत्येक आठवड्यातील मंगळवार हा दिवस नो व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे। त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाच्या विविध शाखा अंतर्गत 20 कर्मचारी इलेक्ट्रिक बाईकवरून तर 10 अधिकारी कर्मचारी सायकल चालवत कार्यालयात आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखा, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या दिवशी खाजगी दुचाकी आणि 4 चाकी वाहनं कार्यालयात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे। अपरिहार्य कारणाशिवाय शासकीय वाहनांचा वापरही टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या उपक्रमाचा उद्देश इंधन बचत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवणं तसंच पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हा आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बस, सायकल, इलेक्ट्रिक वाहन किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य द्यावं असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे। यानुसार सर्व शाखा प्रमुख, उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयांना आदेश देण्यात आले असून नो व्हेकल डेचं पालन अनिवार्य राहील असं स्पष्ट करण्यात आल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितलं।